नमस्कार. आज मी माझ्या बाळाचं डेली मसाज, बाथ आणि शेक रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचसोबत काही युजफुल टिप्स देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता मसाज स्टार्ट करू. विरूची सगळ्या आपल्या हाताला आधी असं ऑइल लावून घ्यायचं प्रॉपर आणि इथून स्टार्ट करायचं. शंभू करायचं एका मुलीला. मसाज करा, मसाज मसाज करा, मसाज. बघा आम्हाला कसं हसू येते मसाज करताना. खूप एन्जॉय करते ती मसाज. हाताला मसाज करताना ना असं खालून वरती जायचं. हलक्या हाताने मसाज करायची लहान मुलांना. कधी गालांना पण अशी थोडी सर्क्युलर मोशन मध्ये करायची. कानाच्या मागे थोडस. माझ्या बाळाच्या मसाजसाठी ना मी घरी बनवलेलंच कोकोनट ऑइल यूज करते. पाणी पण प्रॉपर चेक करून घ्यायचं. आम्ही तिला खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ नाही घालत. नॉर्मल कोमट पाण्याने आंघोळ घालते. असं ओलं करून घेतल्यानंतर ना तिला मी डाळीचं पीठ लावत असते. पण आज माझ्याकडे नाहीये, ते संपलेलं आहे माझं. स्वतः आज काही मी तिला ते लावणार नाहीये. तुम्हाला जर पाहिजे असेल ना की मी ह्यासाठी कोणकोणते बेबी प्रोडक्ट्स वापरते तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता. मी त्याच्यावरती तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. नो 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 नो. ते हे काय होतं, एकटी असल्यामुळे थोडस तारेवरची कसरतच आहे. पण आपल्याला जसं जमेल तसं करायचं. आणि तिच्या केसांना मी शॅम्पू यूज करत असते. कारण काय झालं मध्ये मध्ये तिचं हेअर फॉल खूप वाढलेलं. सो मी पेडियाट्रिशियन कडून एक शॅम्पू प्रिस्क्राईब करून घेतला होता आणि तोच मी आता यूज करते. तिचा हेअर फॉलचा प्रॉब्लेम याने एक कमीत कमी 1 महिन्यामध्ये पूर्ण बंद झालेला आहे. ह्या बाजूने पाणी वगैरे घालताना कान थोडंसं दुधरून घ्यायचं आपल्या एका बोटाने, जेणेकरून त्यांच्या कानात पाणी जातं. दोन जण असतील ना तर आपण काय करू शकतो, हे असं इथे हात ठेवून आहे ना बाळाच्या डोक्यावरती पण पाणी ओतून घ्यायचं इथे, जेणेकरून त्यांचे हे डोकं मस्त शेकलं जातं. पण ते एकटा असताना काही पॉसिबल नाहीये. त्यावेळेस तुम्ही अशी एक स्टेप करू शकता. असं बाळाला ठेवायचं आणि हे आपला हात इथे पकडायचा आणि इथे पाणी असं ओतायचं. पण याने काय होतं, डोळ्यात वगैरे पण पाणी जाण्याचे चान्सेस. सो नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण जसं जसं बाळ मोठं होईल ना तसं तसं ते खूप जास्त हालचाल करायला लागतं. तर आपल्याच्याने काही सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात. हा व्हिडिओ 2 महिन्यापूर्वी शूट केलेला आहे. तेव्हा थोडं थोडं थंड वातावरण होतं. मॉइश्चरायझर यूज करून घेऊया. काय थंडीमुळे काय होतं, आता सध्या ना थोडी थोडी उन्हाची चाहूल लागायला लागलेलीच आहे. पण थंडीत काय होतं, मॉइश्चरायझर जर नाही लावलं तर बाळाची त्वचा पण खूप कोरडी पडते आणि मग नंतर खूप कोरडी त्वचा झाल्यानंतर त्यांनाही त्रास होतो. क्रॅक्स वगैरे जातात स्किनवर.
त्यामुळे मी मॉइश्चरायझर लावून घेत असते. आता तुम्ही म्हणत असाल की नंतर लावलं तर नाही चालत का? बाळानंतर लावल्यावर काय होतं, हवा तसं बॉडीवर इफेक्ट नाही पडत. कधी पण आंघोळ झाल्यानंतर थोड्या वेळात मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. ही वेखंड पावडर लावून घेत असते. ही तुम्ही थोडंसं कोमट पाण्यात मिक्स करून त्याचा लेपही लावू शकता. आणि याच्यासोबत जायफळ थोडंसं काय म्हणतात त्याला, उघळून तसंही लावते मी आणि कधी कधी असंही लावते. पण याने काय होतं की लहान मुलांना जास्त सर्दी वगैरे होत नाही. थोडंसं छातीला लावायची, नंतर थोडंसं कपाळाला लावायची आणि थोडीशी तळपायांना लावायची. बाळाचं आपण डोकं पण धुतलेलं असतात ना, केस धुतलेले असतात, ओले असतात ना, आपण पुसून तर घेतो प्रॉपर, पण मग थोडंसं असं पण शेकवायचं. खूप जास्त असं हीट लागेल असं नाही पकडायचं बाळाला, थोडंसं वरतीच पकडायचं. हे जे आहे ना, याच्यामध्ये मी रुमालामध्ये आपला ओवा जो आहे ना, अजवाईन, ते टाकलेलं आहे. आणि आता हे आपण अशा प्रकारे ह्या विस्तूवरती धरलं ना की थोडासा त्यातला ओवा गरम होतो आणि त्यातून थोडासा स्मेलही येतो. तर आता हे कसं, आमच्या गावाकडे अशीच पद्धत आहे, त्यामुळे आम्ही हे सगळं काही फॉलो करतो. आता हे नॉर्मल, खूप जास्त गरम करायचं नाही, नॉर्मल गरम करायचं आणि हे बाळाची जी छाती असते ना ती अशी शेकवायची. याने छाती शेकवायची. थोडंसं आपण हे टाळू शेकू शकतो, म्हणजे हे डोक्याचा भाग आणि तळपाय थोडे थोडे शेकून घ्यायचे. आणि ह्याचा थोडासा स्मेल पण द्यायचा बाळाच्या नाकाला. हे बघा, असं थोडंसं लांब धरायचं नाकापासून, तर तो प्रॉपरली स्मेल जातो. दोन 5 मिनिटं शेकवल्यानंतर ना आपण अजून थोडासा ओवा याच्यात टाकायचा, कारण मग अशी आपण खूप जास्त कमी टाकलेलं. थोडंसं आपण फक्त तिला वरती धरून गरम करून घ्यायचं. मी तिला खूप जास्त शेकवत पण नाहीये सध्या, कारण की आता थोडं थोडं उन्हाळा चालूच व्हायला लागलेला आहे. चला आता आपण तिला पाळण्यात टाकूया. आता हे ना, हे जे आहे ना विस्ताचं, हे मी ह्याच रूम मध्ये कोपऱ्याला ठेवत असते, जेणेकरून हा धूर पण थोडा वेळ इंटॅक्ट राहतो आणि रूमही तिची गरम होते. असं होतं माझ्या बाळाचं रुटीन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.